नमस्कार. शारीरिक शिक्षण आणि आरोग्य या विषयांतर्गत योगा अभ्यास म्हणजे काय आपण समजून घेणार आहोत. सध्याचे युग हे विज्ञान युग असल्यामुळे अतिशय गतिमान झालेले आहे. यांत्रिकीकरण व जागतिकीकरणामुळे मनुष्याचे शरीर स्वास्थ्य बिघडत चाललेले आहे. शारीरिक सुदृढता चांगली राहावी याकरिता प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्वास्थ्य, आरोग्य हीच खरी संपत्ती असल्यामुळे नियमित योगासने केली पाहिजेत. योगाचे मूळ उगमस्थान भारतीय संस्कृतीत आहे. भारतातील ऋषीमुनींनी योगाची जोपासना केली. योगासनांमुळे शारीरिक स्वास्थ्य तर मिळतेच, पण मानसिक स्वास्थ्य सुद्धा मिळते. योगासने हा अष्टांग योगातील एक भाग आहे. योग हा शब्द युज ह्या संस्कृत धातूपासून आल्याचे सर्वविध आहे. युज या शब्दाचा अर्थ जोडणे. जोडण्याची क्रिया ज्याने साधते तो योग. योग म्हणजे व्यक्तिमत्वाचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक स्तरावर आत्यंतिक संतुलन होय. आपले व्यक्तिमत्व शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक अशा विविध गुणांचे मिश्रण आहे. या सर्वांमध्ये संतुलन किंवा एकता निर्माण करण्याचे सामर्थ्य योग शिक्षणामध्ये आहे. नियमित योगासने केल्याने आत्मबळ वाढते, स्फूर्ती येते, तसेच एक प्रकारे मानसिक, शारीरिक स्थैर्य व आरोग्य प्राप्तीची जाणीव होते. आपण योगासनांचे काही प्रकार पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण योगासने करताना कोणती काळजी घ्यावयाची ते लक्षात घेऊया. योगासने करताना शारीरिक हालचाली सावकाश, संथ, नियंत्रित व तालबद्ध असाव्यात. शरीराला झटके देणे, जबरदस्तीने शरीर ताणणे वा संकोच करणे इत्यादी गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. मन उल्लसित, प्रसन्न व शरीर स्थिर असताना योगासने करावीत. आसने स्थिर ठेवताना शारीरिक व मानसिक शक्तीचा कमीत कमी उपयोग करावा आणि योगासने केल्यावर शवासन करूनच योगासनांचा अभ्यास संपवावा. या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. योगासनांचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी काही प्रकार आपण पाहणार आहोत. योगासने करताना जागा स्वच्छ, सपाट आणि शांत असावी. चटई किंवा सतरंजी यांचा वापर योगासने करताना करावा. तर आपण पहिला प्रकार पाहूया, पद्मासन. पद्मासन याला कमलासनही म्हणतात. पद्मासन हे सर्व ध्यान स्थितीमधील एक प्रमुख आसन आहे. तर आपण कृती समजून घेऊया. दोन्ही पाय पुढे सोडून बसावे. त्यानंतर कोणताही एक पाय दुसऱ्या पायाच्या मांडीवर घ्यावा. मग दुसरा पाय पहिल्या पायाच्या मांडीवर घ्यावा. दोन्ही पायांचे गुडघे जमिनीला टेकलेले असावेत. जर टेकत नसतील तर थोडा जोर गुडघ्यावर देऊन ते टेकवले तरी चालतील. छाती, मान सरळ करावी. खांदे मागे खेचावेत. डोळे हळूहळू बंद करून मनात कोणताही विचार न आणता
फक्त आपल्या श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करावे. दोन्ही हातांचे तळवे उलटे करून दोन्ही पायांच्या गुडघ्यांवर ठेवावेत. पद्मासन या आसनाचे फायदे कोणते आहेत ते लक्षात घ्या. मन एकाग्र करण्यासाठी व लक्ष केंद्रित करण्यासाठी हे एक उत्तम आसन आहे. शरीराचे कमरेखालील भाग तसेच घोटे व गुडघे यांचे सांधे लवचिक होतात. ओटीपोट व पोट या भागातील रक्तपुरवठा वाढतो व त्यामुळे पचन व उत्सर्जन संस्थांचे काम चांगले चालते. मानसिक तसेच शारीरिक तणाव दूर होतात. मनःशांती लाभते. मनास मिळणारी शांती व श्वास प्रश्वासात येणारा दीर्घपणा तसेच मंदपणा यामुळे हे आसन ध्यानधारणेसाठी सर्वोत्तम समजले जाते. पश्चिमोत्तासन. या आसनात पायाच्या टाचेपासून डोक्यापर्यंतचा पश्चिमेकडील भाग ताणला जातो, म्हणून या आसनास पश्चिमोत्तासन असे म्हटले जाते. कृती लक्षात घेऊया. दोन्ही पाय एकत्र पुढे घेऊन बसावे. दोन्ही पाय पूर्णपणे जमिनीवर टेकलेले असावेत. दोन्ही हात बाजूला घेऊन शरीर सरळ ठेवावे. हळूहळू पुढे वाकत जावे. डोके सरळ ठेवावे व श्वास आत घ्यावा व त्या स्थितीत थांबावे. श्वास सोडताना शरीर अजून पुढे वाकवावे व दोन्ही हातांनी पायाचे अंगठे पकडावेत व श्वास घ्यावा. सदर स्थितीत कोणत्याही परिस्थितीत गुडघे वाकलेले नसावेत. जर अंगठ्यांना हात लागत नसेल तर सरावाने तो लागू शकतो. या आसनाचे फायदे आपण बघूया. पाठीच्या कण्याला सर्वोत्तम व योग्य असा ताण या आसनाने मिळतो. पाठीच्या कण्याचे बाजूचे स्नायू या आसनाने मोकळे होतात. पाठीची व पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते. पचनशक्ती वाढते. उंची वाढण्यास मदत होते. शरीर सुडौल व बारीक होते व शरीराची ठेवण नीट होते. पर्वतासन. विस्तृत पाया व वरवर निमुळते होत जाणारे शिखर असे असलेल्या पर्वताची आठवण या आसनातील अंतिम स्थितीतील शरीर रचनेस बघून होते, म्हणून या आसनास पर्वतासन असे म्हणतात. कृती लक्षात घेऊया. पद्मासन या स्थितीत बसावे. दोन्ही हात शरीराच्या दोन्ही बाजूस ठेवावेत. श्वास आत घेत हळूहळू दोन्ही हात एकाच वेळी डोक्यावर घ्यावेत. दोन्ही पंजे एकमेकांना चिकटलेले असावेत. या स्थितीत नजर समोर कोणत्याही एका वस्तूवर स्थिर करावी. पाठीचा कणा सरळ व वरील बाजूस ताणलेला असावा. पोट आत खेचावे. सदर स्थितीत श्वास रोखून स्थिर बसावे. दोन्ही हात खाली आणताना सावकाश श्वास सोडावा. या आसनाचे फायदे बघूया आपण. कंबर व पोट यांच्यावर असलेली अतिरिक्त चरबी कमी होते. लठ्ठपणा कमी होतो. पाठीचे स्नायू बळकट व सरळ करण्यास या आसनाची मदत होते. पोटाच्या व ओटीपोटाच्या स्नायूंना सुयोग्य असा ताण मिळतो. शरीर सुडौल होते. खास करून महिलांकरता हे आसन उपयोगी ठरते. लक्ष केंद्रित होण्यास मदत होते. पुढील प्रकार बघूया. बद्ध पद्मासन. कृती समजून घेऊया. पद्मासनात बसावे. श्वास सोडत डावा हात मागून उजव्या बाजूस तर उजवा हात मागून डाव्या बाजूस न्यावा. आता डाव्या हाताने पद्मासनात असलेला
उजव्या बाजूकडील डाव्या पायाचा अंगठा हाताने पकडावा, तसेच उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडावा. पद्मासनात ज्या पायाचा चवडा वरच्या बाजूस असेल त्या बाजूच्या हाताने प्रथम तो चवडा पकडावा, नंतर दुसरा पकडावा. संपूर्ण शरीर सरळ रेषेत स्थिर ठेवावे. खोल श्वास घ्यावा व दोन्ही पायांचे गुडघे जमिनीला टेकवावेत. ही बद्ध पद्मासनाची अंतिम स्थिती आहे. फायदे याचे लक्षात घेऊया. पाठीच्या कण्यास नैसर्गिक ताण मिळतो, तसेच पाठीचा भाग ताणला जातो. मान मागे घेतल्याने कंठस्थ ग्रंथीवर योग्य असा ताण बसतो. पोटाचे स्नायू मोकळे व लवचिक होतात. गुडघे व घोटे अधिक लवचिक होतात. वज्रासन. कृती लक्षात घेऊया. दोन्ही पाय पुढे सोडून बसावे. कोणताही एक पाय गुडघ्यातून दुमडून जांघेखाली घ्यावा. दुसरा पायही तसाच दुमडून घ्यावा. इथे कृती लक्षात घ्या चित्रामध्ये. दोन्ही चवड्यांवर व्यवस्थित बसावे व पायाची बोटे मागे घ्यावीत. दोन्ही मांड्यांवर हात ठेवून सरळ बसावे. मान सरळ, छाती किंचित वर आणि खांदे मागे खेचावेत. डोळे हळूहळू बंद करून कोणताही विचार मनात येऊ न देता फक्त आपल्या श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करावे. ही अंतिम स्थिती आहे या योगासनाची. याचे आसनातून बाहेर येताना उलट क्रमाने एक एक करीत शेवटी दोन्ही पाय पुढे सोडून बसावे. या आसनाचे फायदे बघूया. आसन नियमित केल्याने बसण्याची पद्धत सुधारते. पाठीच्या कण्यातील दोष नष्ट होतात व कणा नैसर्गिक स्थितीत ठेवण्याची सवय लागते. चवडे, टाचा, घोटा हे पायाचे भाग त्यातील सांधे ताणले गेल्यामुळे लवचिक बनतात. मांड्यांच्या स्नायूंना आराम मिळतो. संधिवाताच्या काही प्रकारात प्रतिबंधक उपाय म्हणून या आसनाचा चांगला उपयोग होतो. मन एकाग्र होण्यास मदत होते. पुढील प्रकार जानू शिरासन. जानू म्हणजे गुडघा आणि शिर म्हणजे डोके. गुडघ्याला डोक्याने स्पर्श करणे म्हणजे जानू शिरासन. कृती लक्षात घेऊया. दोन्ही पाय पुढे घेऊन बसावे. डावा पाय गुडघ्यात वाकवून पायाची टाच उजव्या जांघेजवळ चिकटून ठेवावी. डाव्या पायाचा पंजा उजव्या जांघेजवळ तोंड करून तर डाव्या पायाची नडगी जमिनीस टेकलेली असावी. डाव्या पायाचा अंगठा उजव्या मांडीच्या आतील भागास टेकवून डाव्या पायाचा गुडघा बाहेरील बाजूस खेचावा. उजव्या बाजूस दोन्ही हात पुढे न्यावेत. आधी उजव्या पायाची बोटे पकडावीत, मग सरावाने चवडे व त्यानंतर अधिक सरावाने दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंफून पायाच्या पुढे अडकवावीत. श्वास सोडून शरीर पुढे घेत जावे. हातांची कोपरे जमिनीच्या बाजूस किंचित वाकवावीत व आधी हनुवटी व नंतर कपाळ उजव्या पायाच्या नळीस टेकवून स्थिर राहावे. ही या आसनाची अंतिम स्थिती आहे. अर्धा ते 1 मिनिट खोल श्वास घेत थांबावे व उलट क्रमाने 1च्या स्थितीत यावे. आता पाय बदलून दुसऱ्या बाजूने हे आसन परत करावे. या आसनाचे फायदे बघा. पचनसंस्था सुधारते. मूत्राशयाचे कार्य अधिक चांगले होते. पाठीच्या कण्यास ताण बसतो व लवचिकता वाढते. मांडीचे स्नायू या आसनाने दाबले जातात. पुढील आसन भुजंगासन. भुजंग म्हणजे सर्प. या आसनामध्ये पायाच्या चवड्यापासून नाभीपर्यंतचा भाग
जमिनीस टेकलेला तर कमरेपासून मस्तकापर्यंतचा भाग वर उचललेला असतो. त्यामुळे नागाने उगारलेला फणा जसा दिसतो तशी आकृती या आसनाच्या अंतिम स्थितीत दिसते, म्हणून यास भुजंगासन असे म्हणतात. कृती लक्षात घेऊया. पोटावर झोपावे. पायाचे पंजे एकमेकांजवळ जमिनीस पालथे टेकलेले असावेत. प्रथम कपाळ जमिनीवर टेकवावे व दोन्ही हात कोपरात दुमडून हाताचे पंजे छातीच्या दोन्ही बाजूस जमिनीवर ठेवावेत. तळहात जमिनीवर ठेवताना तर्जनी ते अनामिका ही 4 बोटे एकमेकांजवळ व अंगठे बाजूस ठेवावेत. हाताचे कोपरे आतल्या बाजूस असावेत. आता कपाळ पुढे घेत आधी नाकाने जमीन स्पर्शून मग हनुवटी जमिनीस स्पर्शावी. नंतर हनुवटी जेवढी पुढे व वर नेता येईल तितकी न्यावी. तसेच डोके वर व मागे न्यावे. खांदे मागे नेत खांद्याची हाडे एकमेकांजवळ आणावीत. नाभीपासून शरीराचा वरचा भाग उचलत मागे झुकवावा. ही भुजंगासनाची अंतिम स्थिती आहे. फायदे बघूया आपण याचे. पाठीच्या कण्याचा लवचिकपणा वाढतो व टिकतो. पुढे झुकून काम करण्याने आलेला क्षीण या आसनाने जातो. पाठीची वक्रता नाहीशी होते. ओटीपोटावरील दाब व ताणामुळे आतड्यांची स्थिती सुधारते. मान मागे ताणल्यामुळे कंठग्रंथींचे आरोग्य वाढते. हे आसन नियमित केल्याने श्वसन, पचन व उत्सर्जन ह्या क्रिया सुधारतात. ताडाचे झाड त्याच्या उंचीकरिता प्रसिद्ध आहे. या आसनाच्या अंतिम स्थितीत आपण आपल्या टाचा उंच करून चवड्यावर उभे राहतो व शरीरास वरच्या बाजूस ताणतो. त्यामुळे या आसनास ताडासन असे म्हणतात. कृती लक्षात घेऊया. सरळ उभे राहून टाचा व गुडघे एकमेकांजवळ ठेवावेत. नंतर दोन्ही हात एकाच वेळेला समोरून वर उचलावेत. तळहात एकमेकांकडे असावेत. खांद्याच्या रेषेत एकमेकांस समांतर घेत वर वर न्यावेत. दोन्ही हातांमध्ये आपल्या शरीराएवढे अंतर असावे. दोन्ही हात तसेच वर घेत कानाजवळ आणावेत. दोन्ही हातांचे पंजे पुढे फिरवावेत. बोटे पूर्ण फाकून दोन्ही अंगठे जुळवावेत. त्याचवेळी संपूर्ण शरीर चवड्यांवर उचलावे. या स्थितीत संपूर्ण शरीरास वरच्या बाजूस खेचावे. चेहरा समोर व आपली नजर समोरील एखाद्या वस्तूवर केंद्रित करावी. ही ताडासनाची अंतिम स्थिती आहे. परत खाली येताना पाय जमिनीला टेकवावेत व त्याच वेळेस हाताचे पंजे वर 90 अंशात एकमेकांकडे वळवत एकमेकांस समांतर ठेवत खाली आणावेत. फायदे लक्षात घ्या. मणक्यांमधील रक्ताभिसरण सुधारते. ताडासन नियमित केल्यास उंची वाढण्यास मदत होते. शरीराची तोल सांभाळण्याची क्षमता वाढते. शरीरास योग्य ताण मिळाल्याने आळस जातो व ताजेतवाने वाटू लागते. वृक्षासन. वृक्ष म्हणजे झाड. ताडासनामध्ये दोन्ही पायांवर तोल सांभाळायचा असतो, तर वृक्षासनात एकाच पायावर तोल सांभाळत उभे राहायचे असते. कृती घ्या लक्षात. दोन्ही पाय एकमेकास चिकटवून सरळ उभे राहावे. उजवा पाय गुडघ्यात वाकवावा व त्याचा तळपाय डाव्या पायावरती सरकवत डाव्या मांडीवर टेकवावा. उजव्या पायाचा चवडा व टाच डाव्या मांडीवर टेकवताना त्या पायाची बोटे जमिनीच्या दिशेने असावीत.
शरीराचा तोल डाव्या पायावर सांभाळत दोन्ही हात समांतर रेषेत दोन्ही बाजूनी कानाच्या रेषेत वर घ्यावेत. दोन्ही हातांचे पंजे एकमेकांस चिकटवावेत. खोल श्वास घ्यावा. उजवा गुडघा मागे खेचावा. ही वृक्षासनाची अंतिम स्थिती आहे. श्वास सोडत हात एकाच वेळी दोन्ही बाजूनी सावकाश खाली घ्यावेत. उजवा पाय सरळ करून खाली आणावा. सदरासन स्थिती पाय बदलून पुन्हा करावे. फायदे बघायचे. पायाचे स्नायू बळकट होतात. शरीराची तोल सांभाळण्याची क्षमता वाढते. खांद्यांचे स्नायू मोकळे होतात. शवासन. शव म्हणजे मेलेले शरीर. ज्या शरीरामध्ये हालचाल नाही, कोणताही विचार नाही, अशा निश्चल शवासारखे हे एक आसन आहे. या आसनामध्ये काही वेळाकरिता संपूर्ण शरीर जमिनीवर सोडून द्यायचे आहे. जसे शरीराचा ताबा सोडून द्यायचा आहे, त्याप्रमाणेच मनामध्ये कोणतेही विचार न आणता आपले लक्ष श्वासोश्वासावर केंद्रित करावयाचे आहे. कृती लक्षात घेऊया. पूर्णपणे पाठीवर पडावे. दोन्ही हात दोन्ही मांड्यांपासून किंचित अंतरावर ठेवावेत. हाताचे पंजे वर राहतील अशा तऱ्हेने हात ठेवावेत. दोन्ही पाय एकमेकांच्या बाजूला मोकळे ठेवावेत, मात्र पायांचे पंजे बाहेरील बाजूस टाकावेत. डोळे बंद करावेत. खोल श्वास घ्यावा. आपले मन आपल्या श्वासोश्वासावर केंद्रित करावे. हळूहळू श्वास आपोआप नियमित सावकाश घेत जावा. श्वास घेताना कोणतीही शारीरिक हालचाल होऊ देऊ नये. स्वतःला पूर्णपणे शिथिल करावे. सदर स्थितीमध्ये 1 ते 2 मिनिटे राहावे. सुरुवातीस मन एकाग्र करण्यास कठीण वाटेल, तसेच शांत झोपही लागू जाईल, मात्र नियमित केल्याने दोन्ही गोष्टींवर ताबा राहील व शरीर आणि मन प्रसन्न होईल. फायदे लक्षात घ्या. शरीराचा आणि मनाचा थकवा हे आसन केल्याने निघून जातो. उच्च रक्तदाब व कमी रक्तदाब यासारख्या रोगांवर शवासन रोज 5 ते 10 मिनिटे केल्याने चांगला ताबा राहतो. मधुमेह तसेच शारीरिक व मानसिक थकवा या सर्वांवर शवासन लाभदायक ठरते. योगासने केल्यानंतर शेवटी हे शवासन हे आसन करावे आणि आपला योगाभ्यास संपवावा.